नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी. अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. दिनांक 22 जून 2026 ते 28 जून 2026 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आता आपण सुरू करूयात आणि राशी चक्रातील प्रथम मेष राशीला सुरुवात करूयात. तत्पूर्वी आमच्या जनवॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, राशी भविष्य बघा आणि शेअर करा. मेष राशी बाल्यांसाठी या कालावधीत कोणताही उपद्व्याप करायचा नाही. आ बैल मुझे मार चालणार नाही, कोणतेही वादविवादामध्ये पडायचं नाही, कोणतेही शारीरिक दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची, कोणतेही मानसिक दुखणं वाढून घ्यायचं नाही. हे सगळं या आठवड्यामध्ये करायचंय तुम्हाला. मग विशेष निर्णय तर नाहीच नाही, विशेष बैठका तर नाहीच नाही. अहो, असा कालावधी जेव्हा आपल्यालाच नीट स्वास्थ्य चाललेलं नाहीये, काय तुम्ही विचार करून निर्णय केला या कालावधीमध्ये? मग या कालावधीमध्ये अगदी सर सलामत पगडी 50, बाकी सोडून द्या. एवढं मात्र लक्षात ठेवा, या कालावधीमध्ये असं काहीतरी तुफान माजेल जे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक हलवून टाकेल, आपल्याला धक्का देणारं ठरेल. मग अशा कालावधीमध्ये मोठी धाडस कशासाठी करायची मी म्हणतो, शांततेमध्ये घ्यायला पाहिजे. असा कालावधी शांततेमध्ये गेला पाहिजे. आणि हे जर जमलं या आठवड्यामध्ये तर हा आठवडा कसा बसा पार होईल, नाहीतर परीक्षा रोज. मेष राशीवाल्यांनी उपासना करा. उपासना करायची लक्ष्मी नारायणाची. पुढे आहे वृषभ राशी. वृषभ राशीवाल्यांसाठी तसंच आहे, फार विशेष नाही, वेगळं काहीतरी. फक्त एवढं आहे की माझा कालावधी वाया गेला, पण काही मिळालं नाही. पण मात्र माझ्या काही गोष्टी वेगळ्या सोडवू शकलो मी. कित्येक वेळेला आपला फक्त असं वाटतं की अरे नाही, माझं काम आणि नोकरी आणि व्यवसाय हेच काहीतरी सगळं काही आहे. नाही ना, पत्नीला वेळ दिला गेला, मुलांसाठी काही वेळ दिला गेला, मुलांचे निर्णय काही घेता आले, त्यांच्या काही संदर्भामध्ये प्रश्न सोडवता आले. हे सुद्धा एक प्रकारचं कामच आहे ना आपलं. प्रत्येक निर्णय, प्रत्येक गोष्टी आपण जर बारीक सारीक जरी विचार केला ना, तरी आपला काही वेळ वाया गेला नाही. फक्त काय झालंय, थोडा मनस्ताप झाला मला. म्हणजे जिकडे मला वेळ द्यायचा होता तिकडे दिला गेला नाही, जिकडे द्यायचा नव्हता तिकडे दिला गेला. आणि या दोघांचं संमिश्रण वेगळंच झालं, मंथन वेगळंच झालं. थोडा मनस्ताप सोसावा लागला, थोडं नुकसान झालं, थोडा लोड वाढला. हे सगळं अशा कालावधी येत असतो माणसाला. अशा कालावधीचा फार विचार करू नये. हे सांगणारा आठवडा पण मात्र काही नाही मिळालं तरी समाधान मिळालं, शांती मिळाली, प्रसन्न वाटलं, काहीतरी एक प्रकारचं वेगळं अनुभव आला की म्हणजे असं एखादी गोष्ट घडू शकते जी आपल्याला अनपेक्षित असते. असं काहीतरी बघायला मिळेल आणि ती व्हावं. वृषभ राशीवाल्यांसाठी उपासना करायची सूर्यदेवाची. पुढे मिथुन राशी. मिथुन राशीवाल्यांसाठी घरासंदर्भातलेच विषय आता मार्गी लावायचे आहेत. एकच मिशन आणि एकच मोहीम, घर आणि घरच. गाडी म्हणजे गाडीच, ती 2 असो की 4 असो, पण गाडी. दुसरं म्हणजे घर. आता हे 2 मिशन वरतीच तुमचं काम चालू करायचंय. आणि ते जर या आठवड्यामध्ये झालं ना, तर आपल्याला खऱ्या अर्थाने सुखाची अनुभूती मिळेल. बघा, आपण यांना जीवासाठी कमवतो की नाही, थोडं जीवाला जपलं पाहिजे. थोडं सुख अनुभवायला काय हरकत आहे. खूप करतो रे अरे आपण, पण काहीतरी सुख समृद्धी मिळायला हवी की नको. आतापर्यंत आपण एका अशा ठिकाणी राहत होतो, पण ठीक आहे, आता काळ बदलला आहे, थोडं चांगल्या ठिकाणी जाऊ. लक्षात आलं का माझं म्हणणं? म्हणजे काहीतरी बदल जो आहे, खास करून घर आणि घरासंदर्भातील जे काही बदल आहेत, याच आठवड्यामध्ये होतील. आणि ते आपण जर केलेत मनावर घेऊन, तर काही अडचण येणार नाही असा हा कालावधी. राहिली गोष्ट मुलांची, त्यांची काही नाही, लाईन सेट आहे. त्यांचं शिक्षण आता या लाईन शिक्षण चालणार आहे, जातंय. कारण संततीवरती गुरुची दृष्टी जरी दूर राहिली असली, पण शनीची पण दृष्टी नाहीये, म्हणजे अडचण कुठेच नाहीये. मग अशाच कालावधीमध्ये सगळ्या गोष्टी लाईनशीर चाललेल्या आहेत. आता तुम्ही तुमच्यासाठी मात्र वेळ द्या. तुम्ही मात्र थांबू नका. तुम्ही मात्र पाया सुरुवात करा. कारण हा कालावधी ना तुम्हाला फार मोठ्या शिखरावर घेऊन जाईल. फार मोठा बदल टाकणारा हा कालावधी तुम्हाला मिळालेला आहे. त्याचा लाभ झालाच पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की या आठवड्यामध्ये आरोग्याचे प्रश्न, किरकोळ कारकोळ सुद्धा का असे ना, पण त्याच्याने अख्खा दिवस माझा गेला. गुरुजी, सर्दी डोकं दुखत होतं, पण दिवसभर झोपून काढले मी. काय उपयोग झाला? दिवस वाया गेला तुमचा. तर अशा प्रकारची काळजी मात्र आपल्याला करता आली पाहिजे. मिथुन राशीवाल्यांनी उपासना करायची वीर हनुमंतरायाची. पुढे आहे कर्क राशी. आता खऱ्या अर्थाने कर्क राशी, वा वा वा, आता नाचायला लागते ही मंडळी. आता भल्या भल्यांना गाठत नाही. आता तर सगळ्यांना धोबी पाछाड मिळणार. आता समोर कोणी टिकणारच नाही यांच्या. असा हा कालावधी सुरू होईल. मग कामाच्या ठिकाणी असेल, नोकरीच्या ठिकाणी असेल,
बिझनेसमध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल, उलट आतापर्यंत जे काही योगदान दिले ना आपण त्याच्यासाठी त्याच्या खऱ्या अर्थाने सत्कार होईल, आपला गौरव वाढेल, आपल्या डोक्यावरती एक ताज ठेवला जाईल आणि त्याच्यावर एक तुरा असेल आणि तो तुरा मानाचा असेल. अशा प्रकारच्या घटना या कालावधीमध्ये घडतात आहेत. काय चिंता करतायत? काही काळजी करू नका. पण सगळ्या निर्णयांवरती मात्र लक्ष ठेवून राहा. बघा, काहीतरी एकदम धडाकेबाज काहीतरी घडणार आहे, एक तुफान माजणार आहे, तुम्हाला धक्का बसणार आहे आणि तो सुखद असणार आहे आणि चांगला तर असणारच असणार आहे. काही चिंताचं नाहीये. कर्क राशी वाल्यांसाठी या कालावधीमध्ये उपासना एकच फक्त महादेवाची. पुढे सिंह राशी. सिंह राशी वाल्यांची गर्जना मात्र वाढणार आहे, पण ती गर्जना काही कामाची नसणार आहे. घरामध्ये काय वाद वाद करतात तुम्ही? बाहेरचा राग घरामध्ये काढून उपयोग काय? मला सांगा ना. घरामध्ये चिडचिड करून काही होणार आहे का? त्यांच्यावर राग करून काही चालणार आहे का? तुमची बाहेर नाही कामं झाली, त्याला काही हे दोषित का? घरची मंडळी त्याला कारणीभूत असतात का? नसतात. ते आपला व्यक्तिगत विषय येतो. तुम्ही घरी बाहेर कुठे इंटरव्ह्यू दिला, तुम्ही कामाच्या ठिकाणी कोणाशी तुमचे वाद झालेत, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं काय घडलं, आम्हाला काय माहिती? घरच्या बाईला काय माहिती असतं बाहेर काय घडतं ते? पण सगळा राग तीच बिचारीवर निघतो, आईवर निघतो, वडिलांवर निघतो. हे मात्र टाळा. घरचं वातावरण बिघडू देऊ नका. एक तर बाहेरचं कामामध्ये टेन्शन आहेच, तिथे प्रेशर आहेच, तिथे लोड आहेच, तिथे आपल्या रस्ते कापले जातातच आहेत. मग आता तसं इथे पण करायचं का तुम्हाला घरामध्ये? मग करा बाबा, आता काय बोलू. पण मला असं वाटतं की हा कालावधी जो असतो ना, घरामधलं वातावरण प्रसन्न ठेवा. कारण उलट तुम्हीच घरामध्ये येऊन तुम्ही जर त्यांच्यामध्ये जॉईन झालात ना, तुम्ही बाहेरचं दुःख विसरा, तुम्ही बाहेरचं टेन्शन विसरून जा. का? मुलगी जवळ आहे, पत्नी आहे, आई आहे, पिताश्री आहेत, भाऊ आहेत. घरचा माहोल जर चांगला असेल ना, उलट बाहेरचं टेन्शन बाहेरच ठेवून द्यावं, असा हा कालावधी. बरं, हे सगळं करताना मात्र अजून विशेष काहीतरी घडायचे या आठवड्यामध्ये. ते काय? घरी बसलेले आहात का? जॉब नाहीये का? आता मात्र सोन्याची संधी चालून येईल, त्याचा लाभ करून घ्या. ठीक आहे, तुमचे योग्य ते प्रमाण तुम्हाला मिळणार नाही, तडजोड करावीच लागेल, कॉम्प्रोमाइज हे करावंच लागतं, तरच आपल्याला सेट होता येतं. पुढे वाढेल ना. पण आज आपण घरी बसून येत, आज कुठे चॅलेंज सुरू होईल आपलं. लक्षात ठेवा, गाडी जोपर्यंत बंद असते ना, ती जाम होत जाते. वाहन जे असतं ना, तर जर तुम्ही 2 महिने 3 महिने नाहीच काढलं बाहेर, ते जाम होऊन जातं. जे स्टार्टरला पण टाइम घेतं, त्याचा क्लच पण खर होऊन जातो, त्याचा ब्रेक नीट लागत नाही का? कारण ती उभी होती. पण तीच गाडी रोज चालू जर असेल, तर ती रुटीन मध्ये जेव्हा असते ना, तेव्हा ती गाडी एकदम कम्फर्टेबल फील करते स्वतःला पण. मग जर वाहनाची अशी अवस्था आहे, तर आपली कशी असेल? म्हणून आपण सुद्धा चलनामध्ये राहिलं पाहिजे. उद्योगम पुरुषो लक्षणम. जो पुरुष उद्योगामध्ये राहतो तोच पुरुष. घरी बसायला काढला पुरुष, तो आता आळशी झाला मग. लक्षात आलं का? म्हणून या कालावधीमध्ये सोन्याचा लाभ करून घ्या. सिंह राशीवाल्यांनी उपासना करायची गणपती बाप्पाची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीवाले तर बाप रे, अजून ऐकायला तयारच नाहीयेत ते. एक धमाका झाला का इकडे पण धमाका होतोय, बस दुसरा धमाका, लगेच तिसरा धमाका. म्हणजे इतके धमाके होऊन राहिलेले आहेत की आता तर म्हणजे मीच बाहुबली आहे बस. सगळ्यांना असं वाटतं मीच राजा आहे आता. माझ्यासमोर सगळे फिके पडलेले आहेत, सगळे शून्य होऊन गेलेले आहेत. काय म्हणजे विचारूच नका. तुम्हाला घरमान इतकं उत्तम झालं ना, नजर लागेल तुम्हाला, खरोखर सांगतो. आणि खूप छान, आणि होऊ द्या, चांगली प्रगती करा, अवश्यमेव करा, काही हरकत नाही. काही हरकत नाही अजून एक घर घ्यायला, काही हरकत नाही अजून एक गाडी घ्यायला, काही हरकत नाही बॅलन्स तयार करायला. कधी करा. कुटुंबाला घेऊन करा, पत्नीला घेऊन करा, मुलांना घेऊन करा, आनंदात राहा, कुठे फिरायला जा. कित्येक वेळेला असं वाटतं ना की मोठं काम वाजलंय, आणि आता एखाद्या मी कामात दुर्लक्ष जरी केलं आणि कुटुंबाला घेऊन कुठे फिरायला जरी गेलो, हरकत नाही, देवदर्शन करा. आता अधिक मास संपला अर्थात. तर अधिक मासामध्ये काशीचं महत्व आहे, 4 धामाचं महत्व आहे. तर अशा प्रकारे आपण कुटुंबासोबत वेळ बाहेर घालवा. थोडा पैसा होऊ द्या खर्च, काय हरकत नाही हो. नंतर आपण कुठे रोज जातो केदारनाथला, आपण कुठे रोज जातो बद्रीनाथला, कधीतरी टूर काढतो, काहीतरी यात्रा घडवतो आणि करा अवश्य. असा हा कालावधी आहे. बघा बुवा तुम्हाला नियोजन जमतंय का ते. कन्या राशीवाल्याने उपासना करायची या आठवड्यामध्ये. उमा महेश्वर शिवशक्ती. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीवाल्यांसाठी तसंच चाललेलं आहे पुन्हा. म्हणजे त्यांची गाडी मग थांबायला तयार नाहीये, पण त्यांनी मात्र फिरायला जाऊ नका. कारण आता सर्वात जास्त कालावधी थोड्याशा अडचणी येतील आपल्याला. कारण मागे ज्या काही घटना चांगल्या घडल्यात ना, त्याची कुठेतरी अपव्यय म्हणतो ना आपण,
की आलेल्या योगदानातून काहीतरी खर्च होणे अशी जी स्थिती असते ती आठवड्यामध्ये बघायला मिळेल, काही हरकत नाहीये. मित्रांना सहकार्य केलं, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला सहकार्य केलं, कुठे मला जावं लागलं, पडावं लागली, मध्यस्थी करावी लागली, माझी ओळख, माझी ताकद, माझी मध्यस्थी तिथे मला कामी आली, त्या माणसाचं काम झालं, काय हरकत आहे. एखाद्या दीन दुबळे किंवा गरीब व्यक्ती किंवा मित्र परिवार किंवा सहकारी मंडळींना आपण जर काही मदत केली आणि त्यांचं काम झालं, हरकत काय आहे? आपलं पुण्य लाभतं तेवढंच, आणि का नाही घ्यावं, मी तर म्हणतो घ्यावं अवश्य. तसा हा सगळा कालावधी, त्याच्यामुळे थोडा तुम्हाला आर्थिक खर्च होतच असतो, आणि का होणारच ना तुमच्याकडनं. कारण सगळ्या नजर तुमच्यावर असतात, तुम्हीच ते काम करून द्याल अशी अपेक्षा असते. आणि त्यावेळेस सुद्धा आपण आपला हात जो आहे आखडता घेऊ नये, भरभरून दानी व्हावं कधीतरी, दान करत चला, काही हातपाड फरक पडत नाही. दान दिल्याने आपलं फळ वाढतच असतं, आपल्याला तर मिळतच, शिवाय आपली जी पुढची पिढी ना तिलाही पुण्य मिळत असं लक्षात ठेवा. म्हणून दानाचं फार मोठं महत्व आपल्याकडे आहे. जरुरी थोडी आहे की तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान द्या, तुम्ही एखाद्या पूजेला दान द्या, काही जरुरी नाहीये. तुम्ही जो गरीब व्यक्ती आहे त्याला तुम्ही दान करू शकतात. एखाद्या व्यक्तीला बुवा पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, त्याला काही शिक्षणाला पैसे नाहीत, आपण त्याला ऍडमिशन, काही हरकत नाही. तर असं सगळी आठवड्यामध्ये घडा करा, आणि हा आठवडा तुम्ही काहीतरी समाधान मिळवा असा आहे. तुला राशीवाले उपासना करतील कुबेराची, कारण उपासना करा कुबेराची, काहीतरी मिळेल तर देऊ शकेल. गरीब व्यक्ती काय दान करतो का? नाही, श्रीमंत व्यक्ती दान करत असतो. वृश्चिक राशी वाल्यांसाठी या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही जे आता जे मनाला पाहिजे होतं ते मिळायला सुरुवात होईल. पहिल्यांदा काय घडेल माहितीये, प्रमोशनचे योग येतील, बोलणी सुरू होईल, पगारवाढीची शक्यता वर्तवली जाईल, आणि लाभाचे संकेत मिळतील. शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. मार्केट बाहेर खूप टाईट आहे हो, मला नाही फरक पडला बा, मला मात्र पगार वाढला, मला मात्र माझं काम झालं. सगळ्यांबद्दल मी किती विशेष म्हणावा. जिकडे मार्केट टाईट आहे, आता पुण्याला कंपनीत बंद पडली आहे ती लोकांची, 600 लोक कामाच्या बाहेर काढलेत. पण मला मात्र वेगळ्याच कंपनीमध्ये काम मिळालं, मी एकदम प्रमोशन झालं माझं, मला मात्र वेगळंच फळ मिळालं. म्हणजे भौगोलिक परिणाम माझ्यावर काही झाला का? नाही झाला. तर अशी जी स्थिती असेल ना ती तुम्हाला मात्र तंतोतंत बघायला मिळेलच. का? गुरु तुमच्या बाजूने, शनी तुमच्या बाजूने, असं सगळं या आठवड्यामध्ये घडेल. म्हणून उपासना करायची सूर्यनारायण. धनु राशीवाले कामावर लक्ष देतील, घरी बसणार नाहीत, कारण खाटीवर तुम्हाला कोणते हरी आणून देत नाही, हे लक्षात ठेवा. जेवढं काम कराल, रगडाल, मेहनत घ्याल, 100 रुपयाचं काम कराल, हातामध्ये 70 रुपये मिळतील, हे लक्षातच ठेवा. आणि तुम्ही तयारी ठेवा. का? गुरुजी आम्ही 100 रुपयाचं काम केलं, आम्हाला 70 रुपये का तुम्ही देणार? तर मी थोडी देणार तुम्हाला बाबा, तुम्हाला ते स्थितीच देईल, तुम्ही नाराज होणार त्याच्यावरती, काय करणार आहे का? कारण तुम्हाला सध्या सुरू आहे 4था शनी, 8वा गुरु, 2 ग्रह तुमच्या विरोधामध्ये उभे आहेत. आणि मग आपण कोणत्या अपेक्षेने 100 वाहून 100 अपेक्षा करायची? नाहीच मिळणार. खरं मिळायला पाहिजे होती, पण ती थांबली. आणि म्हणून मग आपल्याला ते थोडस मन नाराज होणं, थोडस आपल्याला दुखवणं झालं, होतच असतं ते. पण ह्याच वेळेला आपल्याला काही शिकता पण येतं. एक लक्षात घ्या, कित्येक वेळेला पैसा आहे काय सर्वस्व आहे का? नाही, मला काही शिकायला मिळालं, ही गोष्ट महत्वाची आहे की नाही? मग असा हा कालावधी आपल्याला बघायला मिळेल. आणि तसं होऊ द्या. अर्थात घरी बसण्यापेक्षा आणि काम नसण्यापेक्षा आपल्याला फार काही मोठं नाही मिळालं तरी समाधान मिळालं, शांती मिळाली, शिकायला मिळालं, 2 लोकांच्या ओळखी झाल्यात, आणि 2 वेगळं कामं देखील करता आली पण त्याच्यामधून. तर हे सगळं या आठवड्यामध्ये. पण एवढं मात्र नक्की आहे, या आठवड्यात मनस्ताप नाहीये, त्रास नाहीये, दगदग नाहीये, धावपळ नाहीये, फरफट नाहीये, त्रास नाहीये. तर हे सगळं या आठवड्यामध्ये आहे. फक्त एवढंच आहे, थोडी झोळी कमी भरली एवढंच, हरकत नाही, चालेल. ज्या वेळेला एखादी गोष्ट इथे कमी असते ना हो, इथे जास्तच असते. इथे जास्त असेल तर इथे कमी असणारच, आणि तसं होतच असतं. आणि अशा ग्रहमान जेव्हा असतात ना तेव्हा तुम्हाला नक्की बघायला मिळतं. धनु राशीवाले उपासना करतील गुरुदेवांची. पुढे आहे मकर राशी. मकर राशीवाले खऱ्या अर्थाने आता तुम्हाला काय म्हणू आपण, तुम्हाला आता की असा काही ग्रहमान तुम्हाला सुटेल ना, एकदम सर्व्हिस रोडवरून टॉपचा हायवेच लागला मला. आता तर भल्यांना गाठणारच नाही. अचानक गाडीने 120चा स्पीड पकडला आणि सुसाट निघालोय आम्ही, कुठे थांबायला अडचणच नाहीये कोणाची. बरं, आता पोझिशन ताकद इतकी वाढलेली आहे की टोल नाक्यावर सुद्धा आपली ओळख आहे ना, बोला.
हा म्हणजे इतकी टोलनाका, तो टोलनाका नका सांगू तुम्ही. टोलनाका म्हणजे आपल्या प्रवासामध्ये इतकं सरळ मार्ग आहे की उलट आपल्या लोक येऊन भेटतील, लोक आपलं सहकार्य घेतील, लोक आपली मदत घेतील, लोक आपली आठवण काढतील आणि लोक आपल्या माध्यमातून काम करून घेतील. तुम्ही तुमचं काय घेऊ स्वतःच? तुमच्यामध्ये आता अशी ताकद येईल स्वतःमध्ये की तुम्ही चार लोकांना काही देऊ शकाल. असा हा कालावधी तुम्हाला येतोय आता. लक्षात ठेवा. आणि तो चढत्या क्रमाने असणार आहे, असा काही जोरदार असणार आहे. मी तर कामाला आहेच माझ्या कंपनीमध्ये. माझ्या मित्राने मला फोन केला, त्याचंही मी काम करून दिलं माझ्या कंपनीमध्ये. तो पण जॉईन होऊन गेला माझ्यासोबत. त्याच्या मनामध्ये काय भावना राहील की याच्यामुळे माझं काम झालं कंपनीमध्ये बाबा, तर होतं झालंच नसतं. असं काहीतरी घडेल. आता झालं, तुम्ही तुमचा विचार करूच नका. तुमच्यासाठी आता विषय संपलेला आहे. आता लोकांचा विचार करा. लोकांसाठी काय करता येईल, मला काय देता येईल. आपण काय म्हणतो, मी ज्या समाजामध्ये आलोय ना जन्माला, त्याचं मला काही देणं लागतं. ते देणं काय येत असतं. रंजलेले गांजलेले जे काही अडचणीमध्ये आहेत, जे संकटामध्ये आहेत, जे दुःखामध्ये आहेत, मग आपण साथ दिली पाहिजे. आणि हाच तोच कालावधी आहे. लक्षात घ्या, मी तुमच्यासाठी बोलतच नाहीये. मी तुमच्या माध्यमातून लोकांसाठी काय करता येईल ते बोलतोय. म्हणजे तुम्ही आता कुठे असाल हे मी समजू शकतो. मकर राशी वाल्यांनी उपासना करायची, उपासना करायची या आठवड्यामध्ये सूर्यदेव देवाची. लक्षात घ्या, सूर्याची उपासना विशेष असते बरं का. पुढे कुंभ राशी. कुंभ राशी वाले दुःखी होतील, नाराज होतील, थोडे त्रासून जातील, संकटामध्ये सापडतील, फसवणूक करून त्यांची केली जाईल किंवा त्यांना घेरलं जाईल, त्यांना दुःख होईल, त्यांना यातना होतील, त्यांच्यावरती काय म्हणतो आपण एक प्रकारे त्यांना छळ होईल. तर हे सगळं या आठवड्यामध्ये सुरुवातीलाच बघायला मिळेल. त्रासून जा, मनामध्ये दुःखांचा एक डोंगर तयार होईल आणि जुनी काही दुखणं पण आठवतील. एखादी टोचणी करणारे बोचणी करणारे प्रसंग आठवतील. हे सगळे प्रसंग, कटू आणि करुण प्रसंग तुम्हाला या आठवड्यामध्ये सुरुवातीला आठवायला लागतील, दिसतील, बघायला मिळतील आणि त्याचा त्रास होईल. राग वाढेल, कोणावरती काढावा असं वाटेल. मग ती अचानक ते म्हणतो ना आपण एकदम नाचणं म्हणतो ना घरामध्ये, थैथयाट, तो सगळा होतो. आणि हे सगळं करता करता मात्र परिणाम कुठे? मग स्वाभाविक आहे, शारीरिक, आर्थिक आणि मानसिक सगळं होणारच ना. का नाही होणार? होणारच. पण हे सगळं न होण्यासाठी म्हणून काय करायचं माहितीये का? मेडिटेशन, थोडी उपासनेकडे लक्ष दिलं पाहिजे. मन स्थिर कसं करता येईल, शांत कसं करता येईल, त्याला कसं प्रसन्न ठेवता येईल, याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. हो, मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही जप करा, 2-2, 3-3 तास बसतो, ते मला जमणार पण नाही, शक्य पण नाही, ते आमचंच काम आहे. पण तुम्ही काहीतरी योगा करा. आता काहीतरी योग दिवस पण आहे, मला असं वाटतं का गेला काय माहिती. तर अशा प्रकारे हे सगळं या आठवड्यामध्ये आपल्याला करता आलं पाहिजे. योगावर लक्ष द्या, बाकी सगळी कामे होणार आहेत आणि ती कुठे जाणार नाहीयेत. नोकरीमध्ये काही अडचण येणार नाहीये, व्यवसायामध्ये काही अडचण येणार नाहीये, प्रगतीमध्ये कोणती खीळ बसणार नाहीये, सगळं उत्तमच असणार आहे. पण एखादा दिवसच आपला नसतो. दिवसच नाही आपला, तो दिवस आपला नव्हताच कधी. एक काय 2 दिवस नसतील म्हणून काय सगळं जग बदलून जातं का? नाही बदलत. लक्षात आलं का? तर याप्रमाणे मात्र आपण आठवडा घालवा. आणि कुंभ राशीवाल्यांनी उपासना करा फक्त महादेवांची. पुढे मीन राशी. मीन राशी वाल्यांसाठी सुरुवात आणि शेवट चांगला आहे, मध्ये मात्र इतका मोठा खड्डा. आणि त्या खड्ड्यामध्ये आपण जेव्हा उतरू, अरे 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 अरे, हाल हाल, त्रास त्रास, मनस्ताप, नुकसान. आणि एक प्रकारे कोणीतरी दाबलंय मला, वार केले माझ्यावरती, मला विनाकारण हर्ट झालोय मी. अशी सगळ्या भावना आठवड्यामध्ये जागृत होतील एकदम. बरं, तुम्ही एकदम इतके इमोशनल आहात, विचारूच नका. डोळ्यातून अश्रू सुद्धा याला कमी होणार नाहीत असा प्रसंग. की मी इतका दुखावलं गेलो की मला रडू आलं. आता माझ्या डोळ्यातून अश्रू आलेत. आता त्याची चिड यायला लागली त्या गोष्टींची. माझा काही संबंध नाही, माझं काही देणं घेणं नाही, माझा काही विषय नाही तो. पण तरी मला गोवलं गेलं, ओढलं गेलं. आणि हे सगळं या आठवड्यामध्ये घडेल. पण तत्पूर्वी मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, पतीची साथ आहे तुमच्या पाठीशी, पत्नीची साथ तुमच्या पाठीशी आहे ना, मग चिंता करू नका. तिची तुमच्यासोबत साथ असली ना एकदा, किती का मोठं संकट येईना, त्याच्यावरती आपण मात्र ते पार होऊ शकू आणि तिथपर्यंत आपण जाऊ शकू जिथे आपल्याला पोचायचे. कुठे पोचायचे आपल्याला? प्रगतीकडे जायचंय, लाभाकडे जायचंय, उत्कर्ष करायचाय, परदेशात जायचंय, सगळं काही नोकरीच्या संदर्भातील काही विषय सोडवायचे, व्यवसायामध्ये वाढ वृद्धी करायची. पत्नी सोबत आहे ना,
ती आपल्या हाताशी असेल, पती आपल्या हाताशी व घट्टपणे आणि धीर देणारा असेल, मध्ये कितीही अडचणी येऊ द्या, तुम्ही सगळे पार व्हाल हे लक्षातच ठेवा. आणि एवढं सगळं होताना मात्र उपासना असलीच पाहिजे की नाही? पती पत्नी म्हणून लक्ष्मीनारायणाची उपासना करा. आणि हे सगळं झालं की मग मात्र आमच्याही चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं चॅनल आहे जन व्हॉइस न्यूज चॅनल. बेल आयकॉन क्लिक करा. इंस्टाग्रामवर, फेसबुकवर फॉलो करा. राशी भविष्य करा, शेअर करा. आणि वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर मात्र आम्हाला फोन करा. आणि पुढचं राशी भविष्य येईपर्यंत आपणा सर्वांना माझा नमस्कार.